महाराष्ट्र न्यूज। नाशिक जिल्ह्यातील निपाड तालुक्यातल्या विंचूर इथं जिल्हा परिषद शाळेच्या जमिनीच्या कथित बेकायदेशीर खरेदी प्रकरणी मोठं आंदोलन उभं राहिलं आहे। संपादक सुरेश आहिरे यांनी दिलेल्या माहितीनुसार चौकाजवळील मोक्याच्या ठिकाणी असलेली 100 वर्ष जुनी जिल्हा परिषद शाळेची जागा मधुकर गायकर यांनी बेकायदेशीररित्या खरेदी केल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे। या प्रकरणाविरोधात ग्रामस्थांनी स्वयंस्फूर्तीनं आंदोलन छेडले असून विद्यार्थी पालकांसह विविध राजकीय पदाधिकारी व कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती दिसून आली। विशेष म्हणजे गेली 20 ते 25 वर्ष विंचूर गटाचे नेतृत्व करणारे व माजी जिल्हा परिषद अध्यक्ष पंढरीनाथ थोरे हे देखील आंदोलनात सहभागी झाले। मात्र आंदोलनादरम्यान त्यांच्या कथित शिवराळ भाषेमुळे परिसरात तीव्र प्रतिक्रिया उमटताना दिसत आहेत। दरम्यान ही जमीन पूर्वी जहागीरदार भालेराव विंचुरकर कुटुंबियांनी शाळेसाठी दान दिल्याची माहिती समोर येत असून उतार्यावर जिल्हा परिषदेचं नाव न लागल्याचा गैरफायदा घेत तिसऱ्या पिढीकडून व्यवहार झाल्याचा आरोप आहे। ग्रामस्थांनी प्रशासनाकडे मागणी केली आहे की हा व्यवहार तात्काळ रद्द करावा आणि इथं लवकरात लवकर नवीन शाळा इमारत उभी करावी। नाशिक ग्रामीण प्रतिनिधी सचिन देवरे। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.